राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय बाबूराव चांदेरे पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त कृतीने राजकीय वर्तुळात चर्चेत आले. चांदेरे यांनी पुण्यात 25 जानेवारीला नागरिकाला मारहाण केल्याची संतापजनक घटना समोर आली होती. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. मारहाण झालेल्या व्यक्तीला डोक्यावर आणि गुडघ्याला जखम झाली होती. त्यानंतर आता या प्रकरणात कारवाई करण्यात आली आहे. बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान वारंवार मारहाण आणि शिवीगाळ या घटनांमुळे बाबूराव चांदेरे चर्चेत येतात. एका नागरिकाला मारल्याचा व्हिडिओ समोर आलाय. या घटनेनंतर अजित पवारांच्या पक्षासह बाबूराव चांदेरे यांच्यावर टीका केली जातीये. या घटनेनंतर अजित पवारांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. मला ती फिल्म छोटी क्लिप पाहायला मिळाली. हे अतिशय चुकीचं आहे. कुणालाही कायदा हातामध्ये घेता येत नाही. तो अधिकार कुणालाही आपण दिलेला नाही. त्याच्यामुळं मी सकाळी फोन केला होता, परंतु त्याने फोन डायव्हर्ट केलेला होता. त्याच्या मुलाशी मी बोललो. मुलगा म्हणला की नाही, ते घरात बाहेर गेलेले. मी त्याला म्हणलं की हे जे काही मी क्लिप बघितलेले ते मला अजिबात आवडलेले नाहीये. अशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी केलेलं मी खपून पण घेणार नाही. मला त्याच्या संदर्भामध्ये त्याला बोलून त्याला जाब विचारायचा की याच्या पाठीमागचं कारण काय. अरे बाबा, समोरच्यांनी कंप्लेंट केली तर कारवाई होईल ना, का तू तोंडी सांगून कारवाई होणार आहे? जर उद्याच्याला ज्याला कोणाला लागले त्यांनी पण कंप्लेंट केली पाहिजे. अजित पवारांनी याबाबत माध्यमांना प्रतिक्रिया देताना म्हणाले की जे झालं ते अतिशय चुकीचं आहे. कोणालाही अशा प्रकारे कायदा हातामध्ये घेता येत नाही. त्यांना फोन केला होता, त्यांचा फोन बंद आहे. त्यांच्या मुलाशी बोलून सांगितलं आहे. जो प्रकार झाला आहे ते मला आवडला नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. त्याला बोलून याचा जाब विचारणार आहे. तक्रार दिली तर नक्की कारवाई होणार असल्याचं अजित पवारांनी यावेळी म्हटलंय. बाबूराव चांदेरे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुण्यातील बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे आता पोलीस कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख, लोकमत.com, पुणे.